हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी बायको. बघ की, बघता बघता 1 वर्ष पूर्ण झालं आपल्या लग्नाला. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. धैर्य. पण बाकी घरातले कुठे गेले? कळेल सगळं कळ. पण मला त्याआधी एक सांग, तुला आठवतंय काय 1 वर्षापूर्वी माझा तुझ्यावर किती विश्वास आहे हे बघण्यासाठी तू माझी एक परीक्षा घेतली होतीस? आठवते? हा. हा, तर मग आता तशीच परीक्षा मी सुद्धा घेणार आहे तुझी. म्हणजे आता डोळे बंद करायचे. धैर्य, आता परत डोळे बंद? हो, धैर्य, आहो डोळे बंद करायचे. सांगा तरी मला, कुठे चाललंय ते तरी सांगा. कळेल की, सगळं कळेल. एवढी कसली घाई आहे तुला? आहो बर, चल आता. कुठं चाललोय? सांगतो, चल. आहो कुठे चल. चाललोय? धैर्य. सावकाश, पायऱ्यात समोर, पायऱ्यात सावकाश. धैर्य, आहो धैर्य, भास काय, आता सांगा तर कुठे चाललोय? कळल, सगळं कळ. तू चल आधी. आहो 1 मिनिट, 1 मिनिट थांब. काय करताय? काय करताय? आपण बाईक वर जाणार आहोत. बाईकवर? येस. हात दे. ये पुढं. सावकाश. हा, सावकाश, सांभाळ. हा. सावकाश बस. हा. हा. चला. धैर्य, धैर्य, कुठे चाललोय आपण? कळेल सगळं. रेडी? हो. हे घर कुणाचं आहे हे हुडकून काढायलाच पाहिजे. ओ दादा, नमस्कार. हे घर कुणाचं आहे माहिती आहे तुम्हाला? माहित नाही हो. बरं, ठीक आहे. ओ, हे घर कुणाचं आहे माहिती आहे का? म्हणजे चांगलं दिसतंय म्हणून विचारत होतो. मी हराव मन होई काबावर, मी लपाव तू झुराव होई असं काबर. घडला कधी समजना
आई, त्या सावीच्या बापाकडे नीट लक्ष ठेव. त्याला जरा जरी शुद्ध येत असेल असं तुला वाटलं तर लगेच मला कळ. मी आलेच बाहेर जाऊ. त्याला खरंच शुद्ध आली तर काय करू मी? हॅलो नाना, हा मॅडम. काय झालं? काही समजलं की नाही अजून? मॅडम, शोधाशोध सुरू आहे. मी त्या घरापर्यंत पोचलोय. लवकरच सगळं कळलं बघा. माझ्या मुलीला ओळखते मी. हा काय कुठली गोष्ट डोक्यात धरली ती मिळवण्यासाठी ती कशीही वेड्यासारखी वागते. तुम्ही तुम्ही लवकर शुद्धीत या. तिच्या मनात काय चाललंय मला काही कळत नाही. पण खरंय की जर तुम्ही शुद्धीत नाही आलात ती तुमचा जीव घेण्यासही मागे पुढे बघणार नाही. कोणाला असेल आता? काय करू? कोण पाहिजे? हॅलो मॅडम, मी मेडिकल ब्युरो मधून आलो. ॲम्ब्युलन्स प्रोव्हायडरकडून मला कळालं की तुमच्या इथं पेशंट आहे म्हणून. पेशंटची काळजी घ्यायला कोण पाहिजे काय विचारला आलो होतो.
नाही नाही, आम्ही आमचं करू शकतो. आम्हाला कसली गरज नाहीये. तुम्ही या. अहो अहो मॅडम, कसं आहे माहिती आहे काय, पेशंटला सांभाळायचे म्हणजे चेष्टा नाहीये, हजार गोष्टी असतात. आणि एक माणूस फुकट अडकून पडतोय हो. नाही म्हणाले ना मी. बघा, चार्जेसची काळजी करू नका, आमचे चार्जेस एकदम नॉमिनल आहेत. अहो एनजीओ आहे आमची. हो, नाही म्हणून सांगितलंय मी तुम्हाला. बरं ठीक आहे, मी काय म्हणतोय, मला एकदा पेशंटला बघू तरी द्या. हं? म्हणजे मला कळेल की माझी त्याला गरज आहे का नाही आहे. जर गरज नसली तर मी निघून जाईन, पण जर गरज असली ना तर मी फुकट केअरटेकर म्हणून राहीन. हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगतेय, तुम्ही जा इथून निघून. खरंच गरज नाहीये. किती वेळा सांगायचं तुम्हाला, जा तुम्ही. मॅडम, ऊन खूप आहे हो, घशाला कोरडं पडले. एक ग्लास पाणी मिळालं तर. काही पाणी बिणी मिळणार नाही. निघा तुम्ही इथून, नाहीतर मी फोनच करते. कुणाला? पोलिसांना? हो, पोलिसांना. निघा तुम्ही. ठीक आहे, निघतो मी. हो, निघा म्हटलं ना. हा, लगेच काही बोलायची गरज नाही. आता तर कुठं सुरुवात झाली. फरक. थँक्यू. हॅलो, हाय, नमस्कार कोल्हापूरकर. मी धैर्य मुजुमदार, म्हणजेच तुमच्या लाडक्या सावीचा नवरा. ऍक्च्युली हे माझ्या बायकोचं काम आहे जे मी करतोय. म्हणजे असं लाईव्ह येणं, तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारणं. पण मी हे करतोय या मागं ना आज एक स्पेशल कारण आहे. ते म्हणजे आज आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. त्यासाठीच हा खास ब्लॉग तुमच्यासाठी. आणि खरं सांगू मंडळी, सावी जर माझ्या आयुष्यात आली नसती ना
तर माझ्या आयुष्याला अर्थ झाला नसता. सावी आहे म्हणूनच हा धैर्य. सावी माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या माणूस असण्याला अर्थ आला. मला खऱ्या खोट्यातला, चांगल्या वाईटातला फरक समजायला लागला. सावी माझ्या आयुष्यात आली म्हणूनच माझ्या आयुष्यात आनंद आला. खर तर सावीची आणि माझी जर गाठ जुळली गेली नसती ना, तर माहिती नाही माझं आयुष्यात काय झालं असतं ते. तर माझ्या अशा खूप खूप हुशार, खूप सुंदर, खूप प्रेमळ आणि खूप 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 जास्त गोड बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सावी, आय लव्ह यू. सावी, माझ्या मनाला तुझ्यामुळे जेवढा त्रास होतोय त्याच्या दुप्पट त्रास मी तुझ्या बापाला देणार आहे. सोडणार नाही मी तुम्हा दोघांनाही. धैर्य, अजून काय काय प्लॅन केलाय तुम्ही? ओ मॅडम, एवढं कुठं अडकालाय? अजून लय काय काय बाकी आहे का नाही हो? आई रेडी? हो, किती वेळा सांगितलंय नको आहे मला कुणी केअर टेकर. निघा आमच्या दारातून. अगं आई, मी आहे. दार उघड. हिरा, अगं राज, कोण एक माणूस आला होता. मी विचारत होता की पेशंट आहे का, तुम्हाला केअरटेकर हवाय का. त्याला कसं बस काही बोलून मी हाकलून दिलंय. मला खूप भीती वाटते ग. या माणसाला किती दिवस असं इथे ठेवायचं. मला बी आपल्या घरी जायचंय. हे टेन्शन मला आता सहन नाही होत. अहो बघत काय बसलाय, कळत नाही का तुम्हाला? उचला त्यांना, उचला. काका ठीक आहे ना तुम्ही? काय झालं नाही ना?
आल्या गेल्याची, पुन्हा मेल्याची, शेजाऱ्या पाजाऱ्यांची, पुन्हा कुणाची दृष्ट न लागो तुम्हाला. धैर्य, मी खरंच आज लय खुश आहे. त्या दिवसाची मी कधीपासून वाट बघत होते. देवी आईकडे प्रार्थना केली होती बघा, आणि तिनेच माझी इच्छा पूर्ण केली. या आत या.